कोणाच्या कर्जासाठी गॅरेंटर म्हणून तुम्ही सही करताय? थांबा, एक छोटीशी सही तुमच्या कुटुंबाला रस्त्यावर आणू शकते. जर कर्जदाराचा अचानक मृत्यू झाला तर ते कर्ज नक्की कोण फेडतं? बँक तुमच्या खिशात हात घालू शकते का? हे 3 नियम आणि हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा, कारण ही वेळ कोणावरही येऊ शकते. नियम क्रमांक 1 म्हणजे वैयक्तिक कर्ज. जर कर्जदारानं फक्त स्वतःच्या नावावर पर्सनल लोन घेतलं असेल तर बँक ही कुटुंबाला पैसे भरण्याची सक्ती करू शकत नाही. नियम क्रमांक 2 म्हणजेच मालमत्ता कर्ज. लक्षात ठेवा, जर मृताच्या नावावर जमीन, घर किंवा मुदत ठेव म्हणजेच FD असेल तर बँक त्या मालमत्तेतून आपली वसुली करण्याचा पूर्ण अधिकार ठेवतं. आणि नियम क्रमांक 3 म्हणजे सही करताना सावधान राहा. जर तुम्ही कर्जासाठी गॅरेंटर असाल तर मूळ कर्जदाराच्या मृत्यूनंतर बँकेला पैसे फेडण्यासाठी कायदेशीर जबाबदारी जी असते ती तुमची असते. पण या सगळ्यावर एक उपाय आहे, ते म्हणजे लोन इन्शुरन्स. जर कर्ज घेताना विमा घेतला असेल तर विमा कंपनी बँकेचे पैसे भरते आणि कुटुंबावर संकट येत नाही. पण तुमच्यासोबत जर अशी घटना घडत असेल तर गोंधळून जाऊ नका. सर्वात आधी बँकेला कळवा. जोपर्यंत बँकेचे कायदेशीर दायित्व नक्की काय आहे हे समजत नाही तोपर्यंत आपल्या खिशातून हप्ते भरणं लगेच सुरू करू नका. त्यामुळेच बँकेचे हप्ते भरण्यापूर्वी ही बातमी नक्की तपासा आणि आपल्या जवळच्या मित्रांना ही बातमी नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आय लव्ह नगरला फॉलो करायला विसरू नका.